नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे, म्हणजे टाकत आहे मी. हा ब्लॉग आधीच बनवून ठेवलेला आहे, अपलोड करायचा राहिला होता. अचानक गावी वगैरे जावं लागलं, मग त्याच्यामुळे मग आता 5 ते 6 दिवस झाले माझं काही जमलंच नाही ब्लॉग वगैरे टाकायचं. तर मग आज म्हटलं चला जो व्हिडिओ आपण बनवून ठेवलेला होता आधी तोच मग आज अपलोड करत आहे मी इथे. मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आणि आजच्या ब्लॉगलाही सुरुवात करूया. कपडे वगैरे धुवून झालेले आहे ते टाकले आणि सकाळची सुरुवात केव्हाच झालेली आहे. 5:30 ते 6 वाजता सुरुवात होते. तर सगळी कामं चालली होती. सकाळची जे डेली रुटीन माझं असतं तेच होतं. तर कपडे वगैरे धुवून झालेले आहे. आता हा बेडरूम वगैरे झाडू वगैरे मारायचा आहे, तो मारून घेते. तर चला बघूया पुढची काय आजचं काय रुटीन असतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नवीन नोटिफिकेशन भेटत राहील. तर चला बघूया पुढचे काय काम असतात ते तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. आणि थोडीफार आवराआवरी चाललेली आहे तयारी. तर चला बघा पुढे नक्की इंटरेस्टिंग कशाची पॅकिंग वगैरे करत आहे. सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. इथे झाडझूड आणि थोडीफार पुसपास आपली सकाळची जी रोज असते तीच कामं मी इथे करून घेत आहे. थोडीफार कपडा वगैरे फिरवला ना, रोज इतकी धूळ वगैरे येते इथे. तर थोडंफार पुसपास वगैरे केलं तर आवरून आपलं छान होतं आणि खराबही दिसत नाही घर. तर तेवढंच नीट अँड क्लीन राहतं. तर आपण पूर्ण जे आपण डीप क्लिनिंगला काढतो ना, तर काही जास्त जड वगैरे जात नाही आपल्याला. तर म्हणून मी आवरून घेत आहे इथे. चला कपडे वगैरे आवरून घेते. आणि मुलांचे कपडे वगैरे पसार करतच राहतात. तर कपडे वगैरे घड्या वगैरे करायचे आहेत. कपडे सुकलेले काढून घेतले. तर आवरून वगैरे घेत आहे इथे. तर कपडे वगैरे सगळे इकडे तिकडे पडलेले होते, त्यांच्या घड्या वगैरे घालून घेते. पुसपास वगैरे करून झालेली आहे. सगळं धूळ वगैरे झटकून घेतली आणि मग आता कपडे वगैरे आवरून घेते. डेलीच आपल्याला हे काम तर करावंच लागतं, ते काही चुकत नाही. तर चला तेच मी इथे करून घेते. बघूया पुढे काय होतं ते. तर सगळं आवरायचं आणि सगळं साफ करायचं आणि नंतर पॅकिंगही चालली आहे माझी. थोडंसं गावी वगैरे जायचं आहे. तर महाराष्ट्रात जाणार आहे मी, नाशिकला. तर काम आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला छोटा का होईना जसं जमेल तर घेईल मी आणि तुम्हाला टाकेल. आणि म्हणजे एक आनंदाची बातमी आहे आमच्या घरामध्ये. तर चला बघूया पुढे. झाडझूड वगैरे करून घेते. अचानक फोन आलेला आहे, त्याच्यामुळे मग अचानकच जावं लागणार आहे. जास्त काही तयारी नाही, 1-2-3 दिवसापुरता आम्ही जाणार आहोत. तर त्याच्यामुळे थोडंसं इकडचं तिकडचं सगळं आवरून वगैरे घेते. मग मुलं सगळे पसारा वगैरे करून ठेवतात. मग ते सगळं आवरून वगैरे ठेवलं की मग झाडू वगैरे मारून घेते आणि मग पुढची तयारी करायला घेते. आणि पॅकिंग वगैरे जर शक्य असेल तर सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघून घेऊया. झाडझूड वगैरे करून घेतलेली आहे. सगळं जायचं असलं गावी की मग सगळं घर वगैरे कसं आवरून जावं लागतं. तर ते बघा आता सगळं आवरून करत सगळं साफसफाई करून मग आता चला, मी जर गावी जात असेल तर तेव्हा कशी तयारी वगैरे होत. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर चला, नंतर काही व्हिडिओ कंटिन्यू झालेला नाही आहे, त्याच्यामुळे आता संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजता आहे संध्याकाळचे. तर चला तर तुमच्यासोबत छान एक नाश्त्याचा प्रकार मी शेअर करणार आहे. छान अशी पुरी, ती खूप दिवस तुम्ही टिकवू शकता, महिनाभर, 15 दिवस, 2 महिनेही टिकते ती. तर फरसी पुरी बनवत आहे मी. तर चला तुमच्यासोबत शेअर करते. तर अगदी मस्त आणि क्रिस्पी लागते. तर मी इथे साहित्य घेऊन घेते आधी, बघूया. तर इथे साहित्य घेतलेलं आहे: हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि इथे आहे जिरं आणि अजवाईन. तर आता हे मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपण. हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर हे बघा ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याचा पुरी बनवण्याचं पीठ भिजून घेऊ. तर इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चण्याचं पीठ घ्यायचं आहे. 300 ग्रॅम चण्याचं पीठ, म्हणजे इथे मी 2.5 बाउल चण्याचं पीठ घेतलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. इतकंच मेजरमेंट घ्यायचं आहे. तुम्ही जर 1 किलो मैदा घ्याल तर त्यानुसार याची
चण्याच्या पिठाची डबल क्वांटिटी करायची. त्याच्यानंतर वाटलेला मसाला टाकून घेतलेला आहे, तीळ टाकून घेतलेली आहे 1 छोटी वाटी. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. मग हळद टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि थोडंसं तेलाचं मोहन टाकायचं आहे. जवळजवळ मी अर्धी वाटी तेलाचं मोहन इथे टाकून घेतलेलं आहे. गरम करून थंड केलं तरी चालेल, नाही गरम केलं तरीही चालणार आहे. तर सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते हाताने चोळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण कोणतीही पापडी वगैरे काही बनवतो, जसं आपण तेल मोहन टाकल्यावर कसा आहे बघा असा गोळा झाला पाहिजे, तर या प्रकारात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुपाचं सुद्धा टाकू शकता, पण मी तेलाचंच मोहन वगैरे इथे टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी लागेल त्या प्रमाणानुसार घेऊन तुम्हाला इथे डो बनवून घ्यायचा आहे. जवळजवळ मला 1 ग्लास आणि थोडंसं वर पाणी लागलेलं आहे, तर इतकंच घ्यायचं. लागेल त्यानुसारच पाणी घ्यायचं, जास्त पाणी वगैरे लागत नाही डो बनवायला. तर डो थोडंसं 5 ते 10 मिनटं तुम्ही रेस्ट द्यायची डो भिजवल्यानंतर. आणि छोटी छोटी तुम्हाला पुरी किती बनवायची त्यानुसार गोल का गोळा वगैरे घेऊन छान असं वळून घ्यायचं आहे. हातावर चोळून घ्यायचं थोडंसं. आणि डो बनवल्यावर सुद्धा त्याला छान असं तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आणि चोळून घ्यायचा. तर आता मी इथे तुम्हाला लाटून दाखवत आहे पुरी वगैरे. तर आता मी छोटा गोळा घेतला होता, त्याची अशी आपल्या पुरी वगैरे लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने. नंतर त्याच्याला फॉग वगैरे येतो ना, नाही तर मग सुरीने त्याच्याने होल वगैरे करायचे आहे पुरीवर, कारण ती फुगायला नाही पाहिजे, अशी चिप्पट राहायला पाहिजे आणि छान अशी क्रिस्पी तळायची आहे तिला. तर त्याच्यासाठी याला होल वगैरे करून घ्यायचे पुरीला. तर अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्टच लाटून घ्यायचे आहे. मीडियम साईजची लाटायची, एकदम बारीक पण करू नका आणि एकदम जाड पण ठेवू नका. तुम्हाला जर मोठा गोळा एक बनवून घ्यायचा आणि तुमच्याकडे जर राऊंड सर्कल, मग तुम्हाला वेगवेगळ्या शेपची जर बनवायची असेल ना, तर तुम्ही नक्की बनवू शकता ती. आणि वेगवेगळ्या शेपची लहान मुलांना पण आवडते छान बघण्यासाठी आणि ते आवडीनेही खातात. तर तुम्ही वेगळ्या शेपची सुद्धा बनवू शकता. या सगळ्या माझ्या इथे फरसी पुरी लाटून झालेल्या आहे आणि खूप छान आणि टेस्टी अशी लागते खाण्यासाठी. तर तुम्ही याला डब्यामध्ये भरून जर बनवल्या ना खूप साऱ्या, तर तुम्ही महिनाभरसुद्धा याला स्टोअर करू शकता, खाऊ शकता तुम्ही. खूप छान लागता. आता या सगळ्या मी तळून घेत आहे. इथे तेल ठेवलं होतं, तेल गरम करून घेतलं. आधी हाय फ्लेमवर तेल गरम करायचं, नंतर मीडियम करून टाकायचं. पुरी वगैरे टाकल्यानंतर मग छान त्या तुमचं जेवढी क्वांटिटी कढई मोठी असेल त्या प्रमाणात घ्यायचं. छान क्रिस्पी बनून तयार होऊन जातात. तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे. तुम्हाला मी दाखवले. थोड्याशा गुलाबी रंगावर छान झाल्या की एकदम मीडियम फ्लेम ठेवायची आणि हळू लाटायचं, म्हणजे अगदी छान. बघा हे बनवून झालेलं आहे फरसी पुरी, अगदी मस्त आणि क्रिस्पी अशी झालेली आहे. खूप छान तयार होते आणि नाश्त्यासाठी तर अगदी खूप छान आहे. तर या पद्धतीने अर्धा किलो मैद्यामध्ये आपण अशा पद्धतीने बनवू शकतो. तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. चला हे बघा बनवून झालेला आहे. आता स्वयंपाक करायचा आहे. तर आजचा हा इतकाच ब्लॉग होता. तर तुम्ही सुद्धा छान अशी फरशी पुरी ट्राय करा तर नक्की. तर चला आता स्वयंपाक वगैरे करून घेते. तर वाजलेले आहेत 9. तर चपाती भाजी सगळंच बाकी आहे. आता हे आवरून घेते मी आणि मग पुढचं जर कंटिन्यू झालं तर तुमच्यासोबत मी शेअर करेल. नाही तर मग आताच मी इथे ब्लॉग वगैरे संपवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.